लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता लाडक्या बहिणींचा 12वा हप्ता जो आहे तो त्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे। परंतु याच्यामध्ये एक अट आहे, शासनाने याच्यामध्ये 12वा जो हप्ता आहे हा ठराविक महिलांनाच वितरित केलेला आहे। याच्यामध्ये काही महिला ज्या आहेत त्या वंचित राहिलेल्या आहेत। याच्यामध्ये महिलांची जी यादी आहे ती सादर करण्यात आलेली आहे की कोणत्या महिला ज्या आहेत त्याच्यामधून आता कट झालेल्या आहेत। आपण जर पाहिलं असेल की योजना चालू केल्यापासून याच्यामध्ये दर महिन्याला ठराविक महिला ज्या आहेत त्या कमी केल्या जात आहेत, कारण की त्यांच्या नियमामध्ये त्या महिला ज्या आहेत त्या बसत नाहीत। तर आता आपण पाहू शकतो राज्य शासनाच्या वतीने आता हा जो हप्ता आहे 12वा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे। परंतु याच्यामध्ये काही महिला ज्या आहेत त्या आता वंचित होणार आहेत, म्हणजे त्या योजनेमधून त्या अपात्र होणार आहेत। त्यांना कोणत्याही प्रकारची जी रक्कम आहे ती लाडक्या बहिणींना आता मिळणार नाही। याची जी यादी आहे ती शासनाकडून सादर करण्यात आलेली आहे। ही जी यादी आहे प्रत्येक गाववाईज, तालुकावाईज आणि जिल्ह्यावाईज यादी असणार आहे। म्हणजेच एखाद्या गावामधील जर 5 महिला जर त्याच्यामधून कट करण्यात आल्या असतील तर त्याची जी यादी आहे ती देखील सादर करण्यात आलेली आहे। तर आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत की आपण ही जे रक्कम आहे कोणत्या महिलांना मिळणार नाही आणि याच्यामध्ये कोणत्या महिला ज्या आहेत त्या पात्र असणार आहेत। तर आपण या ठिकाणी पाहू शकता माननीय मंत्री, सन्माननीय मंत्री आदितीजी तटकरे आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी याबाबत घोषणा केलेली आहे की आता हे जो हप्ता आहे हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वर्ग केला जाणार आहे। आणि याच अनुषंगाने आता आपण जर पाहिलं पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भामध्ये हे जे पैसे आहेत राज्य शासनाच्या वतीने बँकेंना वर्ग करण्यात आलेले आहे। म्हणजे जो महिन्यासाठी लागणारा जो निधी आहे तो बँकेंकडे पाठवण्यात आलेला आहे आणि त्यानुसार आता बँका हे जे पैसे आहेत हे खात्यावरती वर्ग करणार आहे। खात्यावरती हे जे पैसे आहेत ते जमा करणार आहेत। तर हे जे पैसे आहेत ते येणाऱ्या 5 तारखेला लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत। म्हणजे 5 तारखेपूर्वीच हे जे पैसे आहेत हे 1 तारखेपासून 5 तारखेपर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हा जो 12वा हप्ता आहे तो जमा केला जाणार आहे। आणि शासनाकडून अशा प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहेत की प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेपूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ही जी रक्कम आहे ती जमा केली जाणार आहेत। अशा प्रकारचे जे आदेश आहेत ते प्रशासनाने दिलेले आहेत आणि हे जे पैसे आहेत ते लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहेत। तर याची जी यादी आहे कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत आणि कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाही याबद्दलची देखील माहिती आपण जाणून घेणार आहोत। तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ज्या लाडक्या बहिणी इन्कम टॅक्स रिटर्न भरतात त्या लाडक्या बहिणींना आता हे जे पैसे आहेत ते मिळणार आहेत। या व्यतिरिक्त ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती, ज्या लाडक्या बहिणींच्या कुटुंबामध्ये 4 चाकी गाडी असेल तर त्यांना देखील हे जे पैसे आहेत ते मिळणार नाही। यापूर्वी 4 चाकी गाडी जरी असेल तरी देखील आपल्याला पैसे मिळत होते, तर आता ते जे पैसे आहेत ते आपले बंद होणार आहेत। या व्यतिरिक्त PM किसान सन्मान निधी योजनेमध्ये जर आपल्याला लाभ मिळत असेल तर यापूर्वी आपल्याला 1500 रुपये प्रमाणे जी रक्कम आहे ती मिळत होती। आता याच्यामध्ये आपल्याला जी रक्कम आहे ती 500 रुपयाप्रमाणे आपल्या खात्यावरती जमा केली जाणार आहे। तर एकंदरीत अशा प्रकारची एक अपडेट आहे। आपल्याला ही जी रक्कम आहे 5 तारखेला लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे।